केंद्र सरकारच्या नॅशनल बुक ट्रस्ट NBT या योजनेच्या अंतर्गत 3 वर्षापूर्वी असा विषय आला की पुण्यामध्ये आपण एक पुस्तक महोत्सव भरू. नॉर्मली पुस्तक महोत्सवाची कल्पना एक 10-20 स्टॉल आहेत, 100-200 1000 2000 लोक येऊन गेले, त्यातले बरेचसे बघायला येऊन गेले, विकत घेऊन नाही गेले. अशा प्रकारचं स्वरूप डोळ्यासमोर असतानाच पहिल्याच बुक फेस्टला, पुस्तक महोत्सवाला राजेश म्हणाले ते खरं आहे की 80 जण, मग मागे लागून 200, पण खूप मोठ्या प्रमाणावर लोक आले आणि 11 कोटी रुपयाची पुस्तकं पहिल्या वर्षी विकली गेली. या सगळ्या NBTचे जे डायरेक्टर आहेत, जे आज खरं म्हणजे यायला पाहिजे होते, पण दिल्लीमध्ये एक खूप मोठा, ज्याला आपल्याला पुढच्या वर्षी बीट करायचं आहे, खूप मोठा जागतिक पुस्तक महोत्सव होतो, त्यासाठी आज ते आले नाहीत. तर त्यांनी पहिल्या वर्षीचा रिस्पॉन्स पाहिल्यानंतर ते चकित झाले आणि दुसऱ्या वर्षी पण त्यांनी पुस्तक महोत्सव करण्याचा आग्रह धरला, ज्याला एकूण 40 कोटी रुपयाची पुस्तकं विकली गेली. आणि मग करता करता पुस्तकाच्या जगामध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली आणि तिसऱ्या वर्षीचं पण आपण करू आणि आता नेहमीच करू. तसं तिसरं पुणे ग्रंथ महोत्सवाचं उद्घाटन होत असताना व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक आणि किती ओघवती भाषा आहे, ज्यावर मी 2 मिनटं बोलणार आहे, त्यांच्या ओघवती भाषेवरही बोलणार आहे आणि एकूणच स्फूर्त कसं यावर जरा मी बोलणार आहे. तर असे ओघवती भाषेमध्ये ज्यांनी उद्घाटनपर भाषण केलं असे विश्वासराव पाटील उपस्थित आहेत, जे 99व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून घोषित झाले आहेत. खूप मोठी तयारी साताऱ्यामध्ये चालली आहे. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री, आपल्या सगळ्यांचे मित्र, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ उपस्थित आहेत. या विश्वासरावांनी अतिशय चांगला उल्लेख केला. म्हणजे लेखकांना सुचतं, या सुचण्यावरच मला 1-2 मिनटं बोलायचं आहे की केव्हा तरी 50 वर्षांनी ज्यावेळेला असा विषय येईल की कोणी सुरू केलं हा पुस्तक महोत्सव, तर ते 2 नावं समोर येतील, राजेश पांडे आणि मिलिंद मराठे. तर त्या एका अर्थाने कल्पनेला जन्म घालणारा म्हणता येणार नाही, परंतु त्या कल्पनेला वाढवणारे राजेशजी पांडे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेशजी गोसावी, तरुण भारतचे सर्वेसर्वा किरणजी ठाकूर, या शिक्षण संस्थेचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोदजी रावत, प्रसेनजीत फडणवीस, आनंद काटीकर, संजय चाकणे, अभय कुलकर्णी, भाग्यश्री मंठाळकर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर. आणि आत आल्या आल्या मी घाबरलोच एकदम. आधी ट्रॅफिकमध्ये घाबरलो, कारण पार गाड्यांच्या रांगा पुढे डेक्कनचे पुढे गेलेल्या आहेत आणि त्यामुळे मध्ये विद्यापीठात ज्यावेळेला तयारीची बैठक झाली तेव्हा एका प्राध्यापकाने म्हटलं सगळं करा, तर ट्रॅफिकचं बघा. आज अनुभव आला आणि पहिल्याच दिवशी जर असं असेल, हो का, पहिल्याच दिवशी हा अनुभव जर असेल तर आणखीनही गर्दी वाढत जाणार. त्यामुळे खरं म्हणजे इथून उतरल्यानंतर अण्णा आणि मी जरा पोलीस डिपार्टमेंटशी बोलतो, काही रचना करायला लागेल. पहिल्याच दिवशी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि वगैरे. माझ्या आधीच्या सगळ्यांनी एकूण हा पुस्तक महोत्सव कसा बहरत गेला, कसा वाढत गेला, कसा प्रतिसाद वाढत गेला, हे सगळं आपल्याला सांगितलं आहे. मी थोडं भविष्याबद्दल बोलणार आहे. मी आत्ता जो उत्सव आहे त्याबद्दल म्हणायचं तर पहिल्या वर्षीपासून मी एक प्रयोग केला की मी 100 रुपयाचं कुपन कोथरूडच्या नागरिकांना देईन, पण त्यांनी इथे येऊन 200 रुपयाची पुस्तकं घेतली पाहिजे. मग 200 रुपयाची पुस्तकं घेतली की 20% डिस्काउंट मिळतो. या आधीच ती 160ला मिळतील. माझं 100 रुपयाचं कुपन द्या, तुम्हाला 60 रुपयात 200 रुपयाची पुस्तकं मिळतील. आणि सगळ्या या बुक स्टॉल म्हणजे प्रकाशकांना रोज रात्री त्यांनी कुपनं जमा करायची असतात. इथे समोर त्याचे 2 स्टॉल लावले आहेत, रांग लागते पुस्तक स्टॉलवाल्यांची, आणि ते कुपनं जमा करतात, पैसे घेतात. मग दुसऱ्या वर्षी, गेल्या वर्षी असा प्रस्ताव मी मांडला की जर अधिक लोक यायचे असतील तर प्रामुख्याने पत्रकारांना आपण 1000 रुपयाचं कुपन देऊ. तर त्याने 2000 रुपयाची पुस्तकं घ्यायची, म्हणजे ते 20% डिस्काउंटने 1600ला मिळतील. 1000 रुपयाचं कुपन माझं वापरायचं आणि 600 रुपये फक्त द्यायचं. मग संपादक असं म्हणाले तुम्ही आम्हाला 25,000चं द्या. म्हटलं देतो, पण 50,000ची पुस्तकं खरेदी करायची. यावर्षी मी एक नवीन प्रस्ताव असा मांडला की शहरामध्ये जवळजवळ 6 लाख कॉलेज गोईंग विद्यार्थी आहेत. वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये शिकतात, वेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकतात, वेगळ्या विद्यापीठात शिकतात. त्यातले किमान 1 लाख 2 लाख विद्यार्थी तर येतातच. गेल्या वर्षी ती संख्या 1 लाख 2 लाख होती.
तर कॉलेज विद्यार्थी म्हणून आय कार्ड दाखवायचं आणि 100 रुपयाचं कुपन घ्यायचं. मला माझी काळजी करणारे बरेच जण जे मित्र आहेत ते म्हणाले की आपण 1-2 लाख कॉलेज विद्यार्थ्यांनी कुपन घेतली तर मल्टिप्लाय बाय 100 किती होतील. म्हटलं तूच गणित कर. मला माझ्या एका मित्राने सांगितलं आहे की मुलीच्या लग्नात घर बांधताना आणि सामाजिक कामात हिशोब लिहायचा नसतो, लिहिला तर मनाला त्रास होतो. घर बांधताना निघालं की ते किती वाढतं, मुलीच्या लग्नामध्ये किती वाढतं, सामाजिक कामात किती वाढू शकतं. आणि त्यामुळे समोरच स्टॉल लावला आहे आणि शहरातल्या सगळ्या कॉलेजच्या प्राचार्यांना आपण असं म्हटलं आहे की तुम्ही विद्यार्थ्यांना प्रेरित करा की त्यांनी इथे येऊन 100 रुपयाचं कुपन घ्यायचं, 200 रुपयाची पुस्तकं घ्यायची. कॉलेजच्या लायब्ररीमधली पुस्तकं वाढावीत म्हणून 10,000 रुपयाचं कुपन आपण केलं आहे. आणि पत्रकारांची दरवर्षीप्रमाणे 1000चं कुपन पत्रकार, 25,000चं कुपन संपादक, असं आपण करून संख्याही वाढावी आणि पुस्तकं खूप खरेदी केली जावीत असा प्रयत्न आपला आहे. त्याचा उल्लेख झाला भविष्याचा, ते मांडून मी माझं बोलणं संपवेल. एक तर आपल्याला माहिती आहे की जगाची पुस्तकाची राजधानी पुणे व्हावी, याचं संपूर्ण जगभराचं वेगवेगळ्या पुस्तकाशी संबंधित चालणाऱ्या ॲक्टिव्हिटीज, उपक्रमाची माहिती घेऊन हे घोषित होतं. पुढच्या वर्षीचं 26 घोषित झालं. आपल्याला बहुतेक 27साठी प्रयत्न करायचा. तर त्याचं नॉमिनेशन खूप वेळेत आपण भरलं, जे कलेक्टरांनी आणि कमिशनरांनी भरायचं असतं. जवळजवळ 100 पाणी तो फॉर्म होता, तो अतिशय यशस्वीपणे आपण भरला. की आता आम्ही काय ॲक्टिव्हिटी करतो, मग पुण्यामध्ये किती प्रकाशक आहेत किंवा पुण्यात किती लेखक आहेत, त्याची मोठी प्रश्नावली होती. ते भरलं आता नॉमिनेशन. आत्तासुद्धा कुठेतरी असतील त्यांचे लोक, युनेस्कोमधून आले असतील. त्यांनी 10 दिवसामध्ये इथे ऑब्झर्वेशन करायचं की खरंच बोलत आहेत का थापा मारत आहेत. आणि त्याच्या आधारे आपल्याला बहुधा 27 पुणे ही जगाची पुस्तकाची राजधानी हा पुरस्कार मिळेल. त्यासाठी पुढचे 10 दिवस पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात येणं, पुस्तकं बघणं, पुस्तकं खरेदी करणं असं. आणि मग जे बाकी अलाइड ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, लिटरेचर फेस्टिवलपासून ते लहान मुलांसाठी ज्या ॲक्टिव्हिटीपर्यंत सगळं खूप वाढवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण सगळेजण त्यासाठी प्रयत्न करूया. पुढच्या वर्षीचा बुक फेस्ट हा जागतिक पुस्तक महोत्सव असेल. या जगभरातले प्रकाशक त्यांची पुस्तकं घेऊन येतील, जे आता देशात फक्त दिल्लीमध्ये होते, जे आता आहे आणि त्याची मोठी तयारी झाली. पुढच्या वर्षीचं बुक फेस्ट जे आहे ते जागतिक पुस्तक महोत्सव असेल. आणि त्या जागतिक पुस्तक महोत्सवामध्ये जगातले खूप मोठमोठे प्रकाशक आपली पुस्तकं घेऊन येतील. सगळ्यात शेवटी ज्याचा उल्लेख मी 1-2दा केला की मी बऱ्याच वेळेला असा विचार करत बसलेला असतो. विचार करता 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 माझ्या डोक्यात काही कल्पना येतात किंवा मला का लिहिता येत नाही, विश्वासरावांना कसं लिहिता येतं, मग आणखीन कोणातरी नादो मानारांना कशा कविता सुचल्या, आम्हाला काय नाही सुचल्या. तर मग मी त्याच्या आणखीन जेव्हा विचाराच्या खोलात जातो त्यावेळेला असं लक्षात येतं की काही मग गायन हे लता मंगेशकरांना जमलं आणि मग आणखीन कोणाला का नाही जमलं. तर मला असं वाटतं की ती आधीच रचना झाली, तर नव्याने काही स्कोप नाही. आणि ती आधी रचना झाली पूर्वसंचितातून, त्यातून लिहिलं गेलं, कविता झाल्या, गायन झालं, नृत्य झालं. आणि ते आधी लिहिलं गेलं म्हणून मग आपण म्हणतो त्यांनी सराव चांगला केला, मग सराव मी पण करतो, मला पुढे जमेल. सराव बिराव काही नाही, ते आधी ठरलं की यांनी लेखक व्हायचं, यांनी कवी व्हायचं, यांनी डान्सर व्हायचं, यांनी राजकारणी व्हायचं, सगळं आधीच ठरलं. राजकारण तुम्हाला काय नाही जमत, मला अण्णाला कसं काय जमतं. सगळं आता महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यामुळे इथे 200-300 जणं आमच्या मागे तिकिटासाठी फिरतात, तुमच्या मागे काय नाही फिरत. तर ते पण आमचं पूर्वसंचित आहे की त्यात ते डिझाईन झालं की तुम्ही राजकारणी व्हायचं, मग आम्हाला भाषण जमतं, आम्हाला प्रश्न सोडवणं जमतं. आणि त्यामुळे जर सगळेच लेखक होणार नाहीत तर जे लेखक आहेत त्यांचं वाचल्याशिवाय आपल्याला नवीन कसं काय कळणार. कारण आपल्याला जर स्फुरलं तर आपण लिहू आणि छापा असं म्हणू. आणि त्यामुळे जर नवीन म्हणजे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी त्यांनाच लिहिता आली, ते मी वाचलीच नाही तर आम्हाला ते सगळं अध्यात्म कसं काय कळणार. भगवान श्रीकृष्णाने सांगितली आणि भगवद्गीता लिहिली गेली, ती भगवद्गीता आम्ही वाचणार नसलो तर आम्हाला हिंदू तत्त्वज्ञान कसं कळणार, किंवा ज्याला आपण असं म्हणतो की अद्वैत तत्त्वज्ञान कसं कळणार, किंवा सगळ्यांच्या मध्ये तोच आत्मा आहे आम्हाला कसं कळणार. आणि वाचनाशिवाय ज्याला परमेश्वराने तू लिही, इतकी पुस्तकं लिही, इतक्या कविता लिही, इतकं ठरलेलं आहे असं माझं मत आहे, म्हणून पाठवलं आहे, ते आम्ही वाचल्याशिवाय आम्हाला काही कळणार नाही. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावर
वाचन संस्कृती वाढली पाहिजे. आम्ही बसलो होतो त्यावेळेला कोणीतरी एक पत्रकार आले की या सगळ्या ई बुकच्या जगामध्ये तुम्हाला असं वाटतं की लोक पुस्तक वाचतील? म्हटलं 100% वाचतील. मी तिला उदाहरण दिलं की ज्या वेळेला फोनने बॅलन्स बँकेतला माहिती करून घेण्याचं एक इन्स्ट्रुमेंट आलं आणि माझ्याकडे ते राजेश मी पर्सेन अशी कंपनी होती, विकायला आलं. तर लोक असं म्हणाले की ते आम्हाला बँकेत जाऊन अर्धा कप चहा पिऊन बॅलन्स विचारणं, पासबुक भरून घेणं यातच मजा येते. म्हणाले घरून फोनवरून नको बॅलन्स. तसं ते ई बुक वगैरे कळलं, पण ते पुस्तक वाचतानाचा जो आनंद आहे त्यातून जे डोक्यामध्ये सेट होत जातं ते काही ते ई बुकमध्ये वगैरे होत नाही. आणि त्यामुळे ही प्रत्यक्ष पुस्तकाची जी क्रेज आहे ती वाढतच राहील असं मला वाटतं, त्यात कुठली शंका नाही. आणि त्यामुळेच स्वतः देवेंद्रजींसहित सगळेजण, म्हणजे देवेंद्रजीने आग्रहाने यावर्षी नागपूरला बुक फेस्ट केला. पहिला बुक फेस्ट झाला, मी आणि नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन झालं. देवेंद्रजी, मोहनजी बाबत सगळे गेले. 5.5 लाख लोक तिथे पण आले. देवेंद्रजींना आज येता आलं नाहीचं दुःख आहे. ते मला म्हणाले की मी अधिवेशनामधला संसदीय कामकाज मंत्री, मला 1 मिनिट हलता येत नाही. बिलकुल नाही, तू गव्हर्नमेंट फ्लाईट घे आणि तू जा. आणि ते स्वतः परवा येणार आहेत. पण धडपड त्यांची अशी झालेली की त्या दिवशी आचारसंहिता निवडणुकीची लागली तर गडबड होईल म्हणून लवकरात लवकर यायचं. म्हणून आमचा दिवसभराचा प्रवास दोघांचा ऐकलं तर तुम्ही थक्कच होऊन जाल. पण असा प्रवास करत करत ते काही करून इथे दुपारी 3ला पोहोचणारच आहे. का तर हे सगळं वाढलं पाहिजे आणि वाढायचं तर त्याच्या मागे कोणीतरी उभं राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करेन की आपण यात खूप इन्व्हॉल्व झालं पाहिजे. विश्वासरावांनी एका कार्यक्रमात म्हटलं तेच सांगतील असं वाटलं, पण त्यांनी नवीन काही सांगितल्यामुळे ते राहिलं. एका कार्यक्रमात देसाईंच्या दिवाळी अंकात आम्ही एकत्र होतो, तर त्यांनी खूपच चांगला मुद्दा मांडला की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. देशात 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण मराठी किती मोठी आहे, महत्त्वाची आहे हे मांडताना त्यांनी दाखला असा दिला की या देशातल्या कुठल्याही गावात जा तर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असतो. अशा देशातल्या 6.5 लाख गावामध्ये ज्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्यांची मातृभाषा मराठी. हां, पुढे जाऊन ते म्हणाले की कुठेही जा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावोगाव आहेच. महाराष्ट्रामध्ये 42,000 गावं आणि 27,000 ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक गावात शिवाजी महाराजांचा लहान मोठा पुतळा आहे. त्यांची मातृभाषा मराठी होती, अशी त्यांनी मोठी यादी सांगितली. तर अशा मराठी भाषेचा अभिमान आपल्याला वाटेल असं ही भाषा आहे. 12 कोटी मराठी भाषिक आहेत. म्हणजे जपानची लोकसंख्या सुद्धा त्याच्यापेक्षा कमी आहे आणि आमची मराठी बोलणाऱ्यांची संख्या त्याच्यापेक्षा जास्त आहे. तर अशा मराठी भाषेला जर प्रोत्साहन मिळायचं असेल तर त्याचं होणारं साहित्य वाचलं जाणं, त्याचं निर्माण होणारं गाणं ऐकलं जाणं, त्याचं होणारं नाटक बघितलं जाणं, त्याचा होणारा सिनेमा बघितलं जाणं, यातून ते प्रोत्साहन मिळेल. आणि म्हणून मी पुन्हा एकदा पुढच्या 2-3 मोठ्या गोष्टींसाठी, स्वप्नांसाठी पुणेकरांनी प्रतिसाद मोठ्या प्रमाणात द्यायला पाहिजे. मला आता कसं वाटतं की उलटं म्हणायला लागेल की राजे जरा कमी प्रतिसाद द्यावं, इथलं सगळं ट्रॅफिक कोरबडून पडेल. पण ते काय पुणेकर ऐकत नाही. ते म्हणतात तू कोण सांगणार, मला जायचं आहे, मी जाणार आणि माझी गाडी अशी वाटेतच लावणार, तू काय काळजी करू नको. ज्याला आडवी येते त्याने बाजूला करावी. तर खूप खूप शुभेच्छा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.